टीम आहे. जबरदस्त खेळ मागच्या काही स्पर्धांमध्ये गावदेवी RM11 सोनारपाडाचा आपण बघितलाय आणि जीजी स्पोर्ट्स वाखन देखील नावातच दहशत येते. जरी केतन नसला तरी मात्र पाहूयात कसा खेळ सोनारपाड्याच्या अगेन्स्ट जीत बोईर अँड ब्रिगेड करते. मॅच नंबर 2 डे 2 निळजे चषक 2025 मध्ये आपण आहोत. वैकुंठवासी हरभक्त परायण मारुतीबा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरी निळजेकरांचं हे स्वतःचं हक्काचं मैदान, ऐतिहासिक वैभवशाली ज्या मैदानावरती आपण बऱ्याचशा स्पर्धा एन्जॉय केलेल्या आहेत. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आपल्याला याच मैदानावरती गेल्या काही पर्वांमध्ये पाहायला मिळाली. ग्रामीण प्रीमियर लीग आपण याच मैदानावरती एन्जॉय केली आणि अशा बऱ्याचशा स्पर्धा. अर्धशतकीय परंपरा असलेलं गाव आहे. 57व पर्व यस ते देखील येईल. निकेश दादा भोईर यांचे आगमन होत आहे. महत्वपूर्ण भूमिका ॲज अ ऑर्गनायझर म्हणून या मॅनेजमेंटमध्ये आपल्याला ज्यांची पाहायला मिळते संपूर्ण आमची टीम आहे. मंचावरती निवृत्तीदादा पाटील असेल, किशोरदादा पाटील यांची उपस्थिती. चला प्लीज अंपायर, वेळ आता आपल्याला घ्यायचा नाही. मॅचला त्वरित सुरुवात करा. ऋषी स्ट्रायकिंग एंडला आणि ऑफ स्ट्राईक जीत आहे. तर पहिल्या षटकामध्ये ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली गोलंदाजी मार्कवरती अमर ठाकूर. शॉर्ट थर्ड पॉइंट शॉर्ट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ आत. ऑफ साईडला 5 फाईन लेग आणि मिड ऑन आतमध्ये. ऑन साईडला सध्या 2 फिल्डर आहेत. जो बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन आहे. लॅप स्वीप, स्लॉग स्वीप, फॉलिंग स्वीप त्याला आता प्रोटेक्शन आहे ऋषीसाठी. जो त्याचा सिग्नेचर शॉट आहे त्याला फिल्डर सेट करण्यात आला आणि एक फिल्डर मिड विकेट झोन मध्ये. पहिला बॉल. प्रयत्न तर तोच होता ऑन साईडला शफल होऊन टर्न करण्याचा, पण शेवटच्या क्षणाला जसं बॉलरने बॅटरला फॉलो केलं होतं ऑफस्टम्पच्याच दिशेने बॉल फेकला आणि तिथून फक्त स्टिअर करत असताना एक धाव ऋषीच्या बॅटमधून जीजी स्पोर्ट्स वाखणचा धावफलकाचा होतोय श्री गणेशा. पहिली धाव धावफलकावरती आली आहे. पुन्हा तेच फील्ड पोझिशन आहे कारण हे दोन्ही बॅटर आहेत जास्तीत जास्त ऑन साईडला खेचून मारण्यासाठी माहेर आहेत, फटके बनवण्यासाठी. पॉवर प्ले सुरू आहे आणि अमरने सध्या तरी फील्ड सेट केली आहे. मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप. पुढचा बॉल जीत साठी. डाऊन दी लेग आहे. फाईन लेगने स्टॉप केलं बॉलला. चिरागला आपण बघितलं चांगली फिल्डिंग झाली आहे. व्हाईटचा सिग्नल आलाय. धावसंख्या 2 वरती. इतिहास कल्याण डोंबिवली क्रिकेटचा जर आपण उलगडला, इतिहासाची पानं जर पलटवली तर हे दोन्ही संघ आहेत. या दोन्ही संघांची दहशत, दादागिरी आपण बघितलेली आहे बऱ्याचशा स्पर्धांमध्ये, सेमीफायनल, फायनलमध्ये. आणि जेव्हा जेव्हा ते समोरासमोर आलेलं तेव्हा तेव्हा ती झुंज या दोन्ही संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळाली आहे. खेचून मारल्या बॉलला. ऑन साईडला बॉल चालला डीप मध्ये. स्क्वेअर लेगची मोठी गॅप आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. वा वा. भगवान या भूतळावरती डायरेक्ट येऊ शकत नाही, म्हणूनच त्या साधूंना, संतांना, कोणी त्यांना फकीर देखील म्हणतो, त्यांना या भूतळावरती जनसामान्यांना आशीर्वाद देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी पाठवत असतात आणि त्यातलं एक नाव म्हणजे साई बाबा. ऑन साईडला पुन्हा पेटन शॉट. फिल्डर आता तिथून हलवलं आणि त्याच झोन मधून बॉलला पाठवलंय. जीतने सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आता पुन्हा तेच 2 फिल्डर आहेत. स्क्वेअर लेगची गॅप होती तेव्हा चौकार आलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगची गॅप भेटली तेव्हाही चौकार आलाय. आता पुन्हा स्क्वेअर लेग खाली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहेत. धावा 10. स्विचचा फटका फसलाय खरा. थर्ड मॅन डाऊन दी बॉल. निघालाय जीत. नाराज आहे स्वतःवरती कारण या मॅच मध्ये ऑलरेडी 2 चौकार आले होते. अमरचं कमबॅक, मोठा धक्का जीजी स्पोर्ट्स वाखणला. जीत बाद.
थँक्यू दिजे. पहिली विकेट 10 वरती आली. अमरचे कमबॅक आपल्याला पाहायला मिळाले आणि मैदानाच्या आतमध्ये असा खेळाडू येतोय जो स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये 2015ला मालिका विरुद्ध आणि तेव्हा त्याने कार पटकावली होती. वाखणची पहिली कार आय थिंक जितेशच्याच नावावरती होती. वाखण गाव सगळ्यांच्या जर आपण कार बाईक घेतलं तर एक मोठं शोरूम होईल. जी स्पोर्ट्स वाखण या गावामध्ये आपल्याला बरेचसे संघ पाहायला मिळतात. जगदंब वाखण देखील आहे. 10 धावा पहिली विकेट आली. जितेश मैदानाच्या आत. समोर खरं तर लॉफ्ट करायचा होता बॉल आत लागला बॅटच्या मिडॉन कडे. एक धाव. सिंगल सोबत धावसंख्या 11 वरती पोहोचल्या. जीतच्या विकेट नंतर जबाबदारी ऋषी वरती असेल आता. ते शैलीदार बॅटर आहे. जीत थोडासा नाराज होता कारण स्विच हिट शॉर्ट सिलेक्शन योग्य होतं पण टॉपेज घेतली बॅटची आणि त्यामुळे शॉर्ट तडने जबरदस्त अंडर प्रेशर ती कॅच पकडली. यंगस्टर होते आणि जेव्हा जेव्हा समोरच्या बॅटिंग युनिट मधला सर्वात मोठा खेळाडू असतो त्याची कॅच त्याचा बॉल जेव्हा तो फटका खेळल्यानंतर मिस टाइम होऊन हवेत असतो तेव्हा प्रेशर असतं फिल्डरवरती देखील. कारण ही जर कॅच आपण पकडली नाही तर मात्र बरंच काही उलटफेर त्या मॅच मध्ये होणार असतात. इनसाइड आउट चांगला फटका लाईनफील्डच्या वरतून बॉलला काढलाय. कवसला चाललाय बॉल डीप मधून आता पोहोचल्या बरोबर फिल्डर थ्रो करतील. धावा 2. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 धावा 1 गडी बाद. जेजी स्पोर्ट्स वाखण. थँक्यू दिजे. लास्टला ज्या 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या त्यामध्ये एक शॉट आहे त्यामुळे अंपायरचा सिग्नल आलाय. त्यामुळे मिळेल ती एकच धाव आणि स्कोर सध्या आपण जर बघितलं तर तो 12 या आकड्यावरती आहे. 12 रन्स 12 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिली विकेट देखील आली. जीतचं मैदानाच्या आतमध्ये असणं फार मोठा इम्पॅक्ट टाकून गेलं असतं जीजी स्पोर्ट्स वाखणसाठी. जिद्दू खेळाडू आहेत आणि कोणत्याही सिच्युएशनच्या तळाशी जाऊन त्या सिच्युएशनला वरती आणण्यासाठी माहीर असलेला खेळाडू आहे. मात्र आता या पहिल्या डावामध्ये त्याची विकेट आली आणि मॅन इन फॉर्म विथ द बॅट विथ द बॉल सोनारपाडाचा रायझिंग स्टार अनिकेत सध्या बॉलिंग मार्कवरती येईल. चला अंपायर फायनल डिसिजन आहे आता. प्लीज वेळ घेऊ नका दोन्ही बॅटर्स. सुपर टेनिस क्रिकेट.in या स्पर्धेचं टेलिकास्ट त्यांच्याद्वारे सुरू आहे. सातत्यानं सूरज पै कतार दोहा आणि अपकमिंग आता मलेशियाला देखील जाणार आहेत स्ट्रीमिंगसाठी. जीटीसी मध्ये सुरुवातीला जरूर आपण ज्यांना बघितलं मात्र स्वतःचं नवीन स्वप्न उराशी बाळगून उतरलेला युवा. लाईन पाहावी लागणार अंपायरला. लाईन जरूर खराब होती. लेगस्टम्पला बॉल होता. बॅटवरती असता तर कदाचित असते 4 धावा. मात्र बॉल थेट विकेट कीपरकडे गेला. वाईटने धावसंख्या 13 वरती. सेकंड पॉवर प्ले. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न हवे. त्या बॉल बिहाइंड द विकेट. हलकी अपील. अपील तर आताही केली जाते मात्र विकेट किपर आणि बिहाइंड द विकेट जे फिल्डर आहेत ते मात्र शांतपणे उभे होते. त्यांना कदाचित दिसलं असेल की बॉल बॉटम हँडला नाही फोर आर्म्सला लागलाय की काय. पाहूया दोन्ही अंपायर्स मध्ये चर्चा सुरू आहे. तोपर्यंत आपण ऍक्शन रिप्लेची मजा घेऊयात. प्रेक्षक देखील आता सध्या असतील टीव्ही अंपायर. एक्झॅक्ट हा बॉल कुठे लागलेला आहे. येस बॅटर सेफ आहे. फोर आर्म्सला बॉल लागला होता. ते चित्र देखील आपण आपल्याकडे सुपर टेनिस क्रिकेटने दाखवलं. स्पष्ट झालंय त्या गोष्टी. शॉर्ट बॉल जरूर ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग जरूर होता. बॉल व्यवस्थित मिडल नव्हता झाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगने फील्ड केल्या. येते एक धाव. एका धावेने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 14 या आकड्यावरती. 2015-16 तेव्हा जितेश जरूर टॉप ऑर्डर मध्ये बॅटिंग करायचा देन आपण बघितले. बरेचसे खेळाडू या जीजी स्पोर्ट्स वाखण मध्ये आले. केतन आला, किरण आला आणि अजून मोठी ऋषी देखील तेव्हाचाच प्लेअर आहे. मग टॉप ऑर्डर पूर्णपणे पक्की झाली आणि मग मात्र मिडल ऑर्डर मधून लोअर ऑर्डरला खेळायला लागला तो जितेश. या मॅच मध्ये चान्स मिळाले. आता आत येणारा बॉल होता. ऑन साइडला पूल करायचा होता. अर्ली बॅट स्विंग पाहायला मिळाला.
थोडे अगोदर बॅट येस आणि बॉल फार आतून बॅट आणि पायाच्या मधून निघून गेला विकेट किपरकडे. डॉट बॉल आहे. बॉल आणि बाकी आहेत या षटकातील ते म्हणजेच 3 बॉल 2च धावा 2 डॉट आलेत. ऑन साइडला उडवलाय बॉलला गॅप आहे स्क्वेअर लेगची आणि त्या गॅप मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर चौकार. चांगला फटका बॉल आताच येत होता आणि त्यात येणाऱ्या बॉलला आता स्लॉक स्वीप करत असताना जो सिग्नेचर शॉट आहे ऋषी भोईरचा. 4 धावांनी धावसंख्या सध्या जाऊन पोहोचले पुढे 18 धावा धावा फलकावरती आहेत आणि धावांची गरज देखील आहे. वाकणच्या बॅटिंग ऑर्डरलाही माहिती आहे. पुढचा बॉल अनिकेत शफल झाला फुल लेंथ बॉल फाईन लेग ऍक्शन मध्ये चान्स असेल डायरेक्ट हिटला मात्र अगोदर तो थांबला. देन त्याने प्रयत्न केला वाईड थ्रो आला लेग बायचा सिग्नल 1 धाव. सिंगलने स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 19 आकड्यावरती. शेवटचा बॉल आता असेल पॉवर प्ले मधला. वन्स अगेन अनिकेत फिल्डिंग मध्ये डीप स्क्वेअर लेग आता सेट आहे. देन लॉंग ऑनला पण फिल्डर पाहतोय आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये समोर उडवायचं होतं बॉलला. आता एज घेऊन बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जितेशकडे स्ट्राईक असेल. 2 षटकांचा खेळ संपला. एक गडी बाद. जीजी स्पोर्ट्स वाकणचं धावफलक 20 धावा 24 आफ्टर सेकंड ओव्हर. सोनारपाडा संघ उशिराने उपस्थित होता कॅप्टन त्यामुळे 2 रनची पॅनल्टी होती आणि आता 12वा खेळाडू देखील नाही त्यामुळे 2 रन टोटल 4 रनची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येते सोनारपाडा संघाला. मॅनेजमेंटची सूचना आहे. पहिला डाव जसा कंप्लीट होईल आपण वाकणच्या धावसंख्येमध्ये त्या 4 धावा ऍड करणार आहोत. कसं आहे तुम्ही कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट खेळताय आणि या सर्व गोष्टी सोनारपाड्याला माहिती आहे त्यामुळे त्यांचे कोणतं ऑब्जेक्शन नाही. वेळेवरती जर तुम्ही उपस्थित नसाल ती पॅनल्टी असेल. 12वा खेळाडू तुमचा किटमध्ये नसेल ती देखील पॅनल्टी आणि त्या दोन्ही पॅनल्टी बसल्यात. बॅटचा चेहरा उघडलाय खरा कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाही. कवचला फिल्डर आहे डबलला चान्स घेतील आता. थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला. जितेशही आलाय का पाहूयात. अंपायर सांगतात आलाय. सेफ आहे जितेश. धावा 2 मिळतात. 2 धावांनी धावसंख्या मात्र पुढे 22 वरती. ऍक्शन रिप्ले पहा या फ्रेम मध्ये जितेशची बॅट बरोबर योग्य वेळेला ओढली आहे त्याने ड्रॅग केली आहे. 2 धावांनी धावसंख्या 22 वरती पोहोचल्या. तर विकेटची पर्वा केली जाणार नाही. 3rd ओव्हर मध्ये आपण अमोलला पाहत आहोत. तिसरा फ्रेश बॉलर आला. फुल लेंथ आहे ड्राइव्ह केला बॉल एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये निसटलाय. सेकंड अटेम्प्ट काय घडलंय थ्रो अमोलला कव्हर करता आला नाही. त्याला असं वाटलं की इकडे असेल तो डायरेक्ट हिट पण आता काय घडलंय 1 धाव तर मिळाली आहे. दुसरीचा जो प्रयत्न होता तो सध्या तरी अंपायरने सांगितलं सक्सेसफुल आहे. सॉफ्ट सिग्नल त्यांचा नॉट आउट आला पण टीव्ही अंपायरची त्यांनी मदत घेतली आहे या डिसिजन साठी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात काय घडलंय. बॅट तर आलेली आहे पॉपिंग क्रीज मध्ये पण ती कधी आली आहे टीव्ही अंपायर सध्या चेक करतायत ही पॉपिंग क्रीज. बॅटर सेफ आहेत नॉट आउट. स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर शेखर पवार यांचं आगमन झालं आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र वाखनला बसतो दुसरा झटका. जितेश भोईर होतो बा 24 ला 2 वाखन.
आणि 24ला दुसरी विकेट पडली होती वाखनची. नवीन बॅटर किरण मात्रे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आता या जोडीला खेळावं लागणार आहे. किरण एक चांगला फिनिशर आहे. या मॅचचा फिनिश त्यालाही करावा लागणार आहे पहिल्या डावाचा. अर्थातच सोनारपाडाची जी तगडी बॅटिंग ऑर्डर आहे त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला मिनिमम 50+ धावा उभाराव्या लागणार आहेत. 4 रनची पॅनल्टी देखील आहे. तो ॲडव्हान्टेज जरूर वाखनला असेल. पण सध्याचा धाव फलक तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 बॉलचा खेळ संपलाय. धावा 24 आहेत. 5 बॉलमध्ये 6 ऋषी. किरण नुकताच आला जो असेल आता स्ट्रायकिंग एंडला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग्स मिड विकेट लॉंग ऑन ऑन साईडला 3 आहेत. लॉंग ऑफचा पण पाहतो एक फिल्डर कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हर्स पॉइंट आणि थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये. राऊंड द विकेट कोळगावेंकडून अमोल. इंटरेस्टिंग बॅटल आहे. धावा झाला नाही त्यामुळे किरण आता सिंगल डबल कडे फोकस करेल की जर त्याच्या टप्प्यात बॉल आला. आक्रमण करणारे पण फटका फसलाय. हात निसटला बॅटवरून आणि बॉल निसटलाय हातातून लॉंगॉनच्या फिल्डरच्या. ओ भाई आर्यनला आपण बघितलं त्या ठिकाणी सहज सोपा झेल होता. आणि या मॅच मध्ये किरण देखील आता पुढे काय करणार आहे त्याची बॉडी लँग्वेज सध्या तरी थोडीशी लूज पाहायला मिळाली. त्याचं कारण की जीवनदान मिळालंय आणि आता तो अग्रेसिव्ह होऊ शकतो. फटका फसलाच होता. अमोलने चान्स क्रिएट केली होती. चूक झाली आहे. नाराज आहेत योगेश, नाराज आहेत अमोल. कारण या बॅटिंग ऑर्डरमध्ये सध्या तरी किरणची इम्पॉर्टन्स ही जास्त होती. त्याची विकेट येणं हे फार गरजेचं होतं. पहिल्याच बॉलवरती ती येणार होती. आर्यनकडून चूक झाली आहे. धाव 25 धावा धाव फलकावरती. या षटकातील बॉल बाकी आहे 2. काल मला आठवतंय जेव्हा अवधूतने कॅच सोडली होती सेमीफायनल मध्ये, मात्र त्यानंतर त्याने 2 विकेट काढले नसते तर ती मॅच सागावची नसती. कोलात बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आला. डबलचा कॉल तर दिला किरणने ऋषीला. ऋषीने किरणला डबलला चान्स घेतले. थ्रो चांगला असता तर कदाचित प्रश्न विचारण्यात आले असते स्क्वेअर लेग अंपायरला. 2 धावा आणि 2 धावांनी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले पुढे ती 27. 27 वरती सध्याचा धाव फलक आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचा एक बॉल असेल आता. सेट बॅटर ऋषी मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 27 धावा सध्या तरी बनलेल्या आहेत. टार्गेट काय सेट होईल. मोल खोलात बॉल होता. योगेशकडे तो बॉल जरूर आलाय मात्र त्यालाही कव्हर करता आला नाही. फाईन लेग कव्हर करेल. एक धाव लेग बाईटची. ऋषीकडे स्ट्राईक. 3 षटकांचा खेळ संपला. 28 धावा 2 विकेटचं नुकसान. थँक्यू दिज. यानंतरचा जो सामना आहे मोठी देसाई आणि हेदुडणे दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. जर दोन्ही कॅप्टन नसतील तर बॉलची पॅनल्टी असेल. प्लीज टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्ट करा. मोठी देसाई आणि हेदुडणे. त्यानंतर शिरडोन आणि जुनू डोंबिवलीमध्ये चौथा सामना. ऑन साइडला पूल केला. मिस टायमिंग. आर्यन ओहो वन्स अगेन आर्यन. अगोदर किरणची कॅच आता ऋषीची कॅच आणि आलाय तो चौकार.
कडून 2 कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. एखाद्याचा मागे बॉल कसा लागतो तसा सध्या तरी लागलाय. फार चांगला फिल्डर आहे पण या मॅच मध्ये चुका होत आहेत. 35 धावा धावफलकावरती या चौकारासोबत अनिकेत ऑन साइडला फ्लिक केल्या बॉलला एक धाव तर झाली पूर्ण. डबलला चान्स घेतील का? वन सेकंड आर्यन ऍक्शन मध्ये. धावा 2 मिळतील. किरण आणि ऋषीच्या वेगाने धावलेले आहेत. 2 धावांनी स्कोरचा पण विचार केला तर टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 34. 34 धावा धावा फलकावरती. चांगला खेळ झाला. 14 षटक प्रगतीपथावर आहे. 50च्या पुढे पोहोचले. चांगलं बॉलिंग युनिट वाखणकडे देखील आहे. मोठी देसाई आणि हेदुटणे फिरवलाय अपर कट पॉइंटला ऍक्शन मध्ये फील्ड चांगले कॅच चिराग कडून आणि फलंदाज होत आहेत बाद. ऋषी धक्का बसतो तिसरा. चौतीस धावा धावफलकावरती आहेत. मोठी देसाईचे कॅप्टन आलेले. तेदुडणेचे कॅप्टन तुम्हाला यायचं लवकरात लवकर. नवीन बॅटर उमेश वेगाने टाकला. ऑन साइडला टर्न करण्यात आला. आर्यन पुन्हा एकदा इथेही कॅच ड्रॉप. तिसरी कॅच आर्यन कडून सुटलेली आहे. किरण ऋषी आणि आता उमेशची कॅच. तिघांना जीवनदान. ऋषी मात्र तरी आउट झाला. त्यानंतर 35 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील अजूनही बॉल बाकी आहेत 2. हे आता का घडतंय सोदार पडायला समजत नाही. बॅटचा चेहरा उघडला तर खरा मिस टाइम होता बॉल. मात्र इथे लॉंग ऑफ लॉंग ऑन दोघे ऍक्शन मध्ये असताना 2 धावा सहजरित्या कंप्लीट करतात. 2 धावांनी धावसंख्या सध्या पुढे जाऊन पोहोचलेली आपण पाहतोय ती 37 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल असेल. इव्हेंटफुल ही ओव्हर राहिली. जिकडे ऋषीलाही जीवनदान मिळालं उमेशलाही जीवनदान मिळालंय. मात्र ऋषीची त्यानंतर विकेट आपण बघितली. शेवटचा एक बॉल अनिकेत लेग ब्रेक टाकला. बॉलची पिचिंग आणि इथे अंपायरने सांगितलं की असेल तो डॉट बॉल. वाईडला रिव्ह्यू नाही. 4 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 37 विकेट पडल्या. 3 जीजी स्पोर्ट्स वाखन. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. मोठे देसाईचे आलेले आहेत. एदुडणेचे कॅप्टन लवकरात लवकर आहे आणि त्यासोबत आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर स्टार प्लेअर या सचिन क्रिकेट क्लब निळजेचे नीनाजी रसाळ यांचं आगमन सुस्वागत. शेवटचे 6 बॉल पहिल्या डावातील 37 धावा बनलेल्या आहेत आणि लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती चिरागला आपण पाहतोय. पहिला बॉल ऑफ स्टंपचा जास्त बाहेर होता. वाईटचा सिग्नल आलाय.
आणि एका धावेने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 38. 38 वरती धावा आहेत. लास्ट ओव्हर आहे. उमेश आणि किरण चान्स घेतील या 6 बॉलमध्ये किमान आम्हाला 15 धावा पाहिजेत. जी 4 रनची पॅनल्टी बसले तो देखील ऍडव्हान्टेज असेल. त्या धावा देखील ऍड करूयात आपण. मात्र हा डाव जसा संपेल त्यानंतर. उडवलाय बॉलला, लॉंग ऑन कडे चाललाय अमोल, येतोय आतमध्येच बॉल आहे आणि आता बाहेर जावं लागणार आहे उमेशला. थर्ड अटेम्प्ट पकडल्या अमोलने कॅच, फलंदाज बाद. पालखी आपल्याला पाहायला मिळतात. काही मानाच्यात, काही पहिल्यात, अशी बरीचशी नावं प्रत्येक पालखीला दिली जातात. पण श्रद्धा असणं फार गरजेचं आहे. मीत पाटील यांचं आगमन झालं, सुस्वागतम. नवीन बॅटर आले, बॅट स्विंग चांगला, गॅप मध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. आर्यन फार वेगाने, मिस फील्ड आणि बॉल गेलाय निघून. चौकार, पुन्हा आर्यन होता. आज एक्झॅक्ट काय घडलं त्यालाही समजत नाही. आणि जरूर ज्या गोष्टी घडलेल्या त्या सोडा आणि ज्या घडवायच्या त्यासाठी लढा. क्रिकेट तुम्हाला सांगतं. 3 कॅचेस ड्रॉप झाल्या अगोदर, एक चौकार आता गेलाय. नवीन बॅटर आपण पाहतो निशांतला, चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. 42 वरती वाकण आहे. खोलात बॉल, वन सेकंड एक्स्ट्रा कव्हरला आता फिल्डर आहेत. एक धाव येते. किरण पोहोचला स्ट्रायकिंग एंडला. बॉल आणि बाकी आहेत ते 3 आणि धावसंख्या वाकणची सध्या आपण पाहतोय ती 43. 43 धावा फलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. 50शी गाठावीच लागणार आहे तुम्हाला. या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती, डीप बाउंड्री आहे आणि मानसिकता असते ना की न्यूयाचा बॉल आहे, त्यामुळे धावा तितक्याशा होणार नाही. या गोष्टी देखील आपल्याला पाहायला मिळतात. प्लेयर्समध्ये या सर्व गोष्टींची चर्चा होते. पाहूयात ही मॅच. किती टार्गेट पूल केलाय, पण डीप मध्ये फिल्डर आहे. चांगली कॅच अनिकेत कडून. किरणची विकेट. जावं लागेल पॅव्हलियन मध्ये. वाकणला 43 वरती बसलाय. 4था धक्का. 5वा धक्का. ते 43 धावा, 5वी विकेट आली. 2 बॉलचा खेळ बाकी आणि नवीन बॅटर येतात ते आता प्रीत भोईर. 2-3 नवीन चेहरे जीजी स्पोर्ट्स वाखन देखील इंट्रोड्यूस करत आहे. आज गणेश देखील इन ऍक्शन मध्ये असतील. पॅव्हलियन मध्ये सध्या ते उपस्थित आहेत. प्रीत आला. बॉल 2 बाकी आहेत. चिराग पुन्हा बॉलिंग मार्क वरती. एक जरूर आपल्याला चौकार या षटकामध्ये पाहायला मिळालाय. आतापर्यंत हे षटक 6 धावांचं राहिलंय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ऑफसमचा बाहेरचा बॉल फुल लेंथ होता. ड्राईव्ह करायचं होतं, नाही जमलं. बॉल विकेट किपर कडे आणि तिथून तो गोलंदाजाकडे देखील पोहोचला. डॉट बॉल थोडासा लांब ठेवला होता. शेवटचा एक बॉल.
हो अक्रॉस द बॅट ऑन साइडला गॅप मध्ये बॉल मिडल झाला आणि गेलाय बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. वापरीत षटकार आलाय. 6 डाव संपला. जीजी स्पोर्ट्स वाखनचा धावा बनलेल्या त्या 49 आणि त्यामध्ये आता 4 धावा पॅनल्टीच्या पण ऍड करू. 49 + 4 53 53 झालेल्या आहेत. 54 धावांचा चेस असेल तो गावदेवी RM11 सोनारपाडा समोर. 49 झालेल्या आहेत. पुन्हा एकदा सांगेन 4 धावा आपण पॅनल्टीच्या ऍड करूयात. 53 झाल्या. 54 धावांचं टार्गेट. टॉस साठी मोठी देसाईचे कॅप्टन उपस्थित आहेत. एदुडणीचे कॅप्टन लवकरात लवकर यायचं तुम्हाला प्लीज. आणि जशी या नेक्स्ट इनिंगला सुरुवात होईल आपण आवाज पुन्हा एकदा ऐकणार आहोत. एक नामवंत गायक आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण ॲज अ कॉमेंटेटर म्हणून ऐकत आहोत या इन्व्हाइट करेन कॉमेंट्री बॉक्समध्ये भाग्यश्री म्हात्रे सरांना. थँक्यू. थँक्यू सो मच करणजी काळन सर. नमस्कार सर्वांचं सहर्ष स्वागत. सचिन क्रिकेट क्लब आयोजित निळजे चषक 2025 सेकंड मॅचच्या फर्स्ट इनिंगमध्ये आपण बघितलं तर वाकळण संघ बॅटिंग करत असताना सुरुवातीला थोडासा स्ट्रगल होता. त्याच्या मागचं कारण राहिलं ते म्हणजे सुंदर बॉलिंग अमर ठाकूरची. अनिकेतने चांगली बॉलिंग केली. त्यानंतर आपण अमोलला बघितलं. अनिकेतने सेकंड स्पेलमध्ये फक्त 9 खर्च केल्या. चिरागने खर्च केल्या 12. शोल्डरला इंजरी फेस करत होता चिराग, परंतु त्यानंतर झालेला त्याचा कमबॅक, झालेल्या टीममध्ये इन्व्हॉल्वेशन ते टीमसाठी चांगलं राहिलं. कारण की अष्टपैलू खेळाडू त्याच्या माध्यमातून नेहमीच तुम्ही क्रिकेट चांगला बघितलाय. आणि सोनारपाडा संघ असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खरं तर उतरवत असतो ज्या खेळाडूंमध्ये पोटेन्शियल आहे. आणि पोटेन्शियल असलेला खेळाडू चिराग त्याला तुम्ही डेथ ओव्हरमध्ये बघितलं तर फर्स्ट डावमध्ये आपण बघितलं ऋषी भोईरने बनवल्या 14, जीत भोईरच्या 8. त्याचे कॅच पकडण्यात आले. रिव्हर्स खेळण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू, परंतु त्याच साफळ्यामध्ये त्याला अडकवलं गेलं. ती विकेट जर आपण पाहिली तर अमरला मिळाली. त्यानंतर आपण बघितलं जितेशला. जितेशही जास्त काही करू शकला नाही. किरणने बनवल्या 3. त्यानंतर आपण उमेशला बघितलं, त्यांनी बनवली सिंगल. परंतु प्रीतचं मी कौतुक करेन की शेवटचा बॉल होता. शेवटच्या बॉलवरती त्यांनी षटकार जरूर दाखवला गेला. त्यामध्ये बनला 49 धावा आणि त्या पॅनल्टीच्या धावसंख्या ॲड करून या मॅचमध्ये टार्गेट जर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे ते म्हणजेच 54 धावसंख्येचं चांगलं टार्गेट आहे. कारण बॉलिंग लाईनअपचा विचार करत असताना वाकळण संघाला नेहमी तुम्ही बघितलं आहे की जेव्हा जेव्हा अशा सिच्युएशनला ते मैदानाच्या आतमध्ये फेस जात असतात तेव्हा त्यांची टीम प्लॅनिंग असते, टीम हडल असतं. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी ते अनुक्रमणिकेनुसार नव्हे तर सिच्युएशननुसार त्या चेंजअप करत असतात. पण दुसऱ्या बाजूला असंही आपण म्हणू शकतो की कोणताही समरस सुनील पाटील यांच्याकडून एक पारितोषिक आहे अनिकेतसाठी की लागोपाठच्या 3 बाउंड्रीजसाठी 1,500 रुपयाचं पारितोषिक आणि लागोपाठच्या 3 सिक्सरसाठी 3,000 हे अनिकेतसाठी पारितोषिक या ठिकाणी लागू झालं. ते आम्ही अनाउन्समेंट या ठिकाणी करतोय. खरं तर खूप असे कमी खेळाडू असतात जे खूप कमी कालावधीमध्ये एखाद्याचा आयकॉन होत असतात आणि असं बघितलं आपण. कारण ज्या वेळेला अनिकेतचा खेळ 2 या 3 वर्षाच्या अगोदरचा आपण बघितला तर तेव्हापासून त्याने बॅटिंगवरती इम्प्रूव्हमेंट केलं. सातत्याने इम्प्रूव्हायझेशन स्ट्रोक खेळणं, त्यानंतर मोठमोठ्या फटक्यासाठी जाणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्या बॅटिंगवरती असताना पाहायला मिळाला. आणि आज खरं तर तो या स्टेजवरती पोहोचलाय ज्या स्टेजवरती त्याची टीम त्याला आवडीने मैदानाच्या आतमध्ये कधी टॉप ऑर्डरला पाठवत असते. आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बघत आहोत ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये येत असताना साईनाथ भोईर प्रतिष्ठान आणि राकेश म्हात्रे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून खरं तर या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. गणेशजी पाटील जे हे दुटण्याचे आहेत आणि प्रथमेश पाटील सोनारपाडा यांनी पुरस्कृत केलेला हा संघ सध्या तरी बॅटिंग करत असताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता सेकंड इनिंगमध्ये पाहायला मिळेल.
भिवंडी विभागामध्ये एकदा खरं तर समालोचन करण्यासाठी गेलो होतो, तेव्हा कल्याण डोंबिवलीच्या इतिहासामध्ये भिवंडी मधल्या एका प्लेयरने मला विचारलं होतं की तुमच्या खरं तर कल्याण डोंबिवलीमध्ये दोन असे प्लेयर आहेत जे परफेक्ट ऑलराऊंडर सध्याच्या घडीला मी त्यांचा खेळ जवळून बघत असतो. केतन मात्रे नो डाऊट त्यांनी त्याचं नाव घेतलं होतं, परंतु दुसरं नाव हे अनिकेतचंही होतं. त्याच्यामुळे सेकंड इनिंगला आता सुरुवात होईल. मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी ओपनिंग जोडी येत असताना तुम्हाला पाहायला मिळतो अनिकेत आणि योगेश पाटील अर्थातच बालट्या. या खेळाडूच्या माइंडमध्ये कॅल्क्युलेशन नेहमी असतं. जेव्हा जेव्हा सुरुवातीला फर्स्ट इनिंगमध्ये सोनारपाडा संघ जरी बॉलिंग करत असला, शेवटचा बॉल जरी टाकला, तर या खेळाडूच्या माइंडमध्ये तेच चालू असतं की सेकंड इनिंगमध्ये कितीच्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. अनेक वर्ष ज्याने क्रिकेटला दिली, अनेक वर्ष सोनारपाडा हे गाव क्रिकेटच्या परिपटलावरती रिप्रेझेंट करणारा खेळाडू नॉन स्ट्राईक इनिंगवरती. तर दुसऱ्या बाजूला अनिकेत पाहायला मिळतोय. या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. सेकंड इनिंगला या ठिकाणी होईल सुरुवात. 54ची चेस पहिल्या षटकामध्ये आला आहे जीत भोईर. इनफिल्डला आता फिल्डर जास्त आहेत, त्या अनुमानाने फील्ड प्लेस बघितली जाते अनिकेतच्या माध्यमातून. आउटफील्डमध्ये फील्ड पोझिशन जर आपण पाहिली तर डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर तैनात केला गेला आहे. लॉंग ऑफ खुलं आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान ही फील्ड पोझिशन पॅक केली गेली आहे. तर फाईन लेग आणि थर्डमॅन इनफिल्डच्या आतमध्ये. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल लिडिंग एज बॉल मध्ये, परंतु फिल्डरच्या अगदी समोर टप्पा पडण्यात आला आणि इथनं पहिल्याच बॉलवरती जीवनदान मिळत असताना अनिकेतला. अनिकेत या टीमचा मॅच्युअर खेळाडू आहे. नेहमी त्याची मॅच्युरिटी तुम्ही बघितली आहे आणि नुकतीच चर्चा केली की भिवंडी विभागामध्ये सुद्धा अनेक साऱ्या प्लेयर्सचा तो आयकॉन सध्या तरी बनत चाललाय. त्याला सध्या तरी फॉलो करणारे भरपूर सारे असे क्रिकेटचे चेहरे आहेत. त्याच अनिकेतची कॅच होती, परंतु प्रीचच्या अगदी समोर पडण्यात आली आणि तिथनं कॅच ड्रॉप. ऑप्शनच्या जास्त बाहेर, अवे प्ले फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर टाकायचा होता. प्रत्येक बॉलर याच गोष्टीचा विचार करतो की एखादा आक्रमकतेचा फलंदाज जेव्हा समोर असेल ना, तेव्हा त्याच्यासमोर बॉडीच्या पासून दूर चेंडू का टाकतो, तर त्यांनी प्रमोट व्हावं, लिडिंग एज लागावी आणि ऑलमोस्ट याच अशाच सिच्युएशनला बहुतांश फलंदाज बाद होतात. यावेळेला चांगला बॉल होता, परंतु वळवला त्याला चांगला. इनफिल्डला फिल्डर आहेत, आउटफील्डमध्ये थोडेसे जात आहेत, कॅच पकडली जाते आणि या मॅचची गोल्डन विकेट स्वस्त्यामध्ये बाद होत असताना अनिकेत बॅक टू द डग आउट. दान हे सर्वोत्कृष्ट दान असतं, कारण दाना स्वरूपात तुम्ही कोणतीही गोष्ट द्या, ते तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी सफळ बनवण्याची ताकद ठेवतो. साईनाथजी भोईर प्रतिष्ठान आणि राकेश म्हात्रे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून खरं तर गणेश पाटील जे हे दुटण्याचे आहेत आणि प्रथमेश पाटील सोनारपाड्याचे यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला पाण्याची व्यवस्था या ठिकाणी झालेला आहे. सो त्यांचंही करत आपण मनापासून आभार व्यक्त. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय, ही रिस्पॉन्सिबिलिटी होती. हा रिस्पॉन्सिबल खरं तर गोलंदाज सुद्धा, कारण ज्या ज्या वेळेला अशा अडचणीमध्ये संघ असतो वाकळण, त्या वेळेला या गोलंदाजी प्रभावित होणं ही महत्त्वाची बाब असते. आणि सध्या तरी पहिलीच विकेट या ठिकाणी मिळवत असताना जीत मैदानाच्या बाहेर तुम्हाला परतताना पाहायला मिळाला अनिकेत आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज प्रथमेश. वन डाऊन पोझिशनवरती तो आलाय. आता फील्ड प्लेस थोडीशी चेंजअप केली जाते. डीपमध्ये आपण बघतात त्याच पोझिशनवरती सध्या तरी फिल्डर आहेत, परंतु इनफिल्डला थोडंसं चेंज केलं जात आहे. या बॉलला ऑन साईडला खेळत आहेत, मिड ऑन आतमध्ये, परंतु लॉंग ऑन नाहीये. त्याचाच फायदा उचलत असताना पॉवर प्लेचा योग्य वापर, बॉलला पाठवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर, षटकार. या विभागातून अनेक सारे भाविक भक्त कारळा एकविरा या ठिकाणी जात असतात. या महिन्यामध्ये आणि पुढच्या महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या पालखीला तुम्ही बघणार आहात. जरीमरी तिसगाव ते कारला एकविरा 8 जानेवारी रोजी ती पालखी निघेल आणि पनवेल कोलीवाडा ही पालखी सुद्धा मोठी असते.
त्याच पालखीच्या वरती आधारित असणारे संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं. अनेक सारे भाविक भक्त आहेत, ते भाविक भक्त त्या ठिकाणी जातात. 25 डिसेंबर रोजी सुद्धा एक पालखी निघणार आहे जरीमरी तिसगावून. जर तुम्हाला जरूर वेळ मिळाला तर 8 तारखेला किंवा 25 तारखेला त्या पालखीला तुम्ही भेट देण्यासाठी जरूर द्या. दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली सिंगल, एक षटकारानंतरची सिंगल या ठिकाणी मिळवत असताना प्रथमेश टीमची धावसंख्या 8. पहिलं षटक सध्या तरी जीत भोईरचं सुरू आहे, ज्याच्यामध्ये 4 बॉल आतापर्यंत फेकल्यात आणि 4 बॉलमध्ये धावा खर्च झाल्यात 8. 54 धावसंख्येचा डिफेंड करायचा आहे, त्यासाठी पॉवर पॅक बॉलिंग झाली पाहिजे. रिस्पॉन्सिबिलिटी असणारं षटक जीत भोईरने आपल्या हातामध्ये घेतलं आणि पहिलीच विकेट त्याने अनिकेतची मिळवली आहे. स्ट्रायकिंगवरती बालट्या होता, डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं, परंतु बॉल हवामध्ये असताना इथनं कॅच ड्रॉप. या अशा चुकांना पहिल्या डावामध्ये सुद्धा सोनारपाडा संघाने केल्या होत्या आणि आता सध्या वाकळण संघ त्या चुका करत असताना कदाचित सूर्यकिरण डोनांवरती आळे असावी. कारण आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर जेव्हा बॉल हवेमध्ये होता तेव्हा बॉलकडे बघत असताना त्याला आपण बघितलं की सूर्यकिरण कदाचित त्याच्या डोळ्यांवरती आली, त्याच्यामुळे जी कॅच ड्रॉप होत असताना आणि इथनं जीवनदान मिळतंय योगेश पाटीलला. हे कुठेतरी मागणं ठरू शकतं, कारण मागच्या मॅचमध्ये तुम्ही बघितलं तर जीवनदान 3 मिळाली गेली, त्यामुळेच हे स्कोर एवढं वाढलं आणि आता सध्या तरी इथनं जीवनदान मिळत असताना हो चांगला बॉल होता, कट केला गॅपमध्ये. पॉवर प्ले सुरू आहे, फिल्डर नाही या स्वीपर कव्हरच्या दरम्यान वेगाने चाललाय आणि या खेळपट्टीची विचार केला गेला या खेळपट्टीचा आणि मैदानाचा आउटफील्ड खूप फास्ट असते आणि बॉल चाललाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अशा पद्धतीने पहिला ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, टीमची धावसंख्या 13. सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि हेदुट्टे टीमचे कॅप्टन सध्या तरी आलेले नाही आहेत टॉस करण्याकरिता. सो मॅनेजमेंट कमिटी मग तुम्हाला पॅनल्टी देईल, अनाऊन्समेंट आम्ही ती करू, मग ती तुम्हाला ॲक्सेप्ट करावीच लागेल. हे आम्ही सुरुवातीलाच तुमच्यापर्यंत पोहोचवलं होतं आणि आताही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की प्लीज टीम हेदुटने तुम्ही या ठिकाणी कॅप्टनला लवकरात लवकर पाठवा टॉससाठी. सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये धावा बघितल्या तर 13 आलेल्या आहेत. 54 धावसंख्येचा बचाव करायचा आहे, त्यासाठी जीत भोईरचं चांगलं कार्य राहिलं, परंतु त्या ठिकाणाहून फिल्डरची मिसफिल्ड तुम्ही बघितली, जिथे योगेश पाटील बाद झाला असता, दुसरा धक्का लागला असता टीम सोनारपाडा या क्रिकेट टीमला, परंतु तिथनं विकेट मिळाली नाही. आणि आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघता स्ट्रायकिंग गेमवरती त्यालाच नवीन गोलंदाज आलाय निशांत पॉवर प्लेच्या या दुसऱ्या ओव्हरमध्ये. राऊंड द विकेट, बाल्ट्यासाठी हा बॉल गॅपमध्ये ढकलायचा होता, परंतु प्रोटेक्ट केलेलं क्षेत्र त्या ठिकाणी उमेश भोईर आहेत, बॉलला ते फील्ड करतात. लगेचच बॉल हातामध्ये जसा आला तसा त्याने फेकला. एक रूम क्रिएट करून फटका खेळायचा होता, परंतु कदाचित स्वीपर कव्हर दरम्यान पाठवायचं होतं बॉलला. शेवटच्या क्षणात स्ट्रोकचं सिलेक्शन चेंज केलं गेलं, बॉलला एक्स्ट्रा कव्हरला पाठवण्यात आलं. तिथनं मिळालेली सिंगल टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14. जेवढे विकेट लवकर येतील ना तेवढा दबावामध्ये वाकळण संघ टाकू शकतो सोनारपाडा संघाला, परंतु या दोन्ही संघांमधलं ना खरं तर बॅटल पाहणं हे खूप साऱ्या प्रेक्षकांना आवडतं आणि सध्या तरी अनेक सारे प्रेक्षक सध्या तरी जुळले असतील. यॉर्कर बॉल करण्याचा प्रयत्न, परंतु ग्लान्स करत असताना बॉल चला डीपमध्ये पुन्हा एकदा उमेश त्या ठिकाणी. दुसरीचा आता प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा पूर्ण. याच्या अगोदर जास्त वेळ नव्हती 2 धावा बनवण्यासाठी, परंतु आता जसा वेळ मिळाला गेला त्या वेळेत या 2 धावा पूर्ण करत असताना मेंटॅलिटी चांगली होती, कारण प्रथमेशने बॉल बघितला, आपल्यासमोर यॉर्कर येतोय, लगेचच त्याने बॅट क्रॉस केली गेली, बॉलला पाठवलं गेलं मिड विकेट फिल्डरच्या दिशेने. त्या फिल्डरने बॉलला फील्ड केलं गेलं, उमेश होता त्या ठिकाणी. मिळता धावा 2-2ने टीमची धावसंख्या या ठिकाणी पुढे जात असताना धावा झालेल्या आहेत 16. एक गडी गमावला गेलाय. अजूनही चान्स आहे की एखादी विकेट जर आली, स्पेशली योगेश पाटीलची जर विकेट आली किंवा प्रथमेशची आली, तर या सामन्यामध्ये ज्या 54 धावसंख्या डिफेंड करायच्या आहेत ना, त्या डिफेंड करण्यासाठी थोडासा ॲडव्हान्टेज मिळेल संघ वाकळणला. लोबो फुल टॉस बॉल कमी गतीचा आणि दोन्ही पायांचा गॅप मधून हा बॉल खरं तर काढण्याचा प्रयत्न, परंतु समोर होता मिडल स्टंप आणि पायाला धडक देत असताना बॉल पंचाचा फिंगर अप सांगत असताना की प्रथमेश बाद. ऍक्शन, थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्लाय आपण बघूयात. ओव्हर द विकेटने आला, कमी गतीचा बॉल, या वेळेला गती कमी केली होती, जशी फ्लाईट दिली तसा लँड होत असताना बॉल डीप गेला, मिडल स्टंप वरती उभा होता प्रथमेश खेळण्यासाठी
आणि अगदी प्लम सापडला गेला मनोज पवार सरांचा लगेचच फिंगर अप होत असताना की इथनं फलंदाज बाद. असं वाटलं की दोन्ही पायांच्या गॅपमधून बॉल चाललाय, कारण खेळपट्टी थोडीशी क्रॉस, त्याच्यामुळे जी मुवमेंट होती बॅट्समनची ती लवकर रीड आम्हालाही करता आली नाही आणि अशा पद्धतीने दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर. ती चर्चा सुरू होती की वाकळण संघाला जर दबावामध्ये टाकायचं आहे, 54 धावसंख्येचा बचाव करायचा आहे, तर इथनं अर्ली विकेट घ्यावे लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील आणि अखेरकार जो प्रवास होता विकेटचा निशांचा, तो प्रवास या ठिकाणी संपलाय मैदानाच्या बाहेर जात असताना. प्रथमेश, आता ही फ्लाईट देण्यात आली होती, परंतु ती ही फ्लाईट डीप झाली आहे आणि इथं काय दर्शवतात अंपायर्स ते बघावं लागेल, कारण फ्लाईट जरूर देण्यात आली होती. सो बॅटर साइड रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सो विनंती करूयात मॅनेजमेंट कमिटी मेंबर, जो DRS घेतला गेला, प्रत्येक टीमकडे DRS आहे वेस्ट ऑफ फाईटसाठी, अर्थातच ओव्हर द वेस्टसाठी. सो आपण चेक करूयात की या बॉलवरती डिसिजन काय असेल, जो पेंडिंग डिसिजन तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. 2 बॉल असे आले ज्या बॉलवरती आधी सुरुवातीला फ्लाईट दिली, परंतु तो बॉल डीप होत गेला आणि आही बॉल डीप झालाय, अर्थातच इट्स लीगल डिलिव्हरी. सो नो मोर रिव्ह्यू सोनारपाडासाठी. बॉल चांगला होता, कारण दोन्ही बॉल आपण बघितले निशांच्या हातामधून सुटले, ते असं वाटलं की जास्त फ्लाईट होते, परंतु तो डीप होत गेला बॉल आणि इथनं अजून एक चांगल्या बॉलची पिचिंग करत असताना निशांत. ऑफसमर्थी बॉल होता, खेळ्या त्या ठिकाणी कव्हर्सला उमेश भोईर चेस करतात, परंतु लॉंग चेस होती, बॉल त्यांना क्रॉस करून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेश पाटीलचा चौकार. योगेश पाटीलचा खरं तर झेल सुटला होता, आता तो किती प्रभाव टाकेल या मॅचमध्ये ते पाहण्याजोगी असेल, कारण ज्या ज्या खेळाडूची कॅच ड्रॉप होतीये त्या त्या खेळाडूने एक वेगळा इतिहास बनवलाय. आता सध्या तरी हेच दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. 54 धावसंख्येच्या चेसमध्ये लवकर विकेटसाठी तुम्हाला चांगली फिल्डिंग करावी लागते आणि कॅच ड्रॉप झाली, त्याच योगेश पाटीलच्या बॅटमधून हा चौकार आलाय. शेवटचा बॉल होता, फिरवण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर योगेशही बघत राहिला की बॉल खाली राहिला, बॉलने कमी उचली घेतली. अशा पद्धतीने 54 धावसंख्येच्या चेसमध्ये 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 21, म्हणजे इक्वेशन तुमच्या समोर असेल की 18 बॉलमध्ये अजूनही जर बघितल्या तर धावा बनवायचे 33. 18 बॉल 33 धावा. आणि आपण नेहमी म्हणतो की जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूची कॅच ड्रॉप होतीये तेव्हा तेव्हा त्या खेळाडूने इतिहास बनवलाय. मला अजूनही आठवतोय सामना भाल वर्सेस मोठी देसाई, मयूर देवकरचा सुटलेला झेल, त्यानंतर 2 ओव्हरमध्ये 50 धावा बनवल्या होत्या. 85च्या चेसमध्ये मोठी देसाई संघाचा हुकमी एका, अर्थातच मयूरने त्या धावा कॅच ड्रॉप झाल्यानंतर बनवल्या होत्या आणि काय दुःखाचे आसू रडला होता भालगाव संघ. या अशा अनेक साऱ्या मिस्ट्री आहेत, अनेक साऱ्या हिस्ट्री आहेत ज्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही बघितल्यात, अनुभवल्यात आणि सध्या तरी हेच बघायला मिळेल का? कारण योगेश पाटीलचा सुटणारा झेल, त्याच्या बॅटमधून चौकार तुम्ही बघितला, त्याच्या इंडिव्हिज्युअल धावसंख्येचा विचार केला तर तो खेळतोय 6 वरती. अजूनही 33 धावसंख्येचा संरक्षण करायचं आहे. हा संरक्षण होऊ शकतो, त्यासाठी मग फील्ड प्लेसवरती असणारे फिल्डर त्यांनाही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल. ज्या ठिकाणी प्रत्येक बॉलरला प्रमोट करतील त्या बॉलरलाही आपलं 100% एफर्ट्स या ठिकाणी दाखवावे लागतील, तेव्हाच या 33 धावसंख्या वाचू शकतो संघ वाकळण. वापर केला गेला ऋषीचा ओव्हर नंबर 3 मध्ये. 2 फ्रेश बॉलर आपण बघितले. जीतने पहिले षटक हाताळलं, ज्याच्यामध्ये आल्या धावा 13. 8 धावसंख्येचं षटक हाताळलं निशांतनं आणि आता ऋषी आलाय त्याच्यासमोर आपल्याला पाहायला मिळेल आर्यन. 18 मध्ये अजूनही 33ची गरज. राऊंड द विकेटने ऑफसमर्थी बॉल होता, लॉफ केला गेलाय, त्या ठिकाणी कव्हरचा चाललाय, टप्पा पडलाय, बॉल फिल्डरच्या अगदी जवळ, पण तो गिरकी घेत असताना फिल्डर तुम्हाला पाहायला मिळाला आणि बॉलने क्रॉस केली बाउंड्री लाईन, एक्स्ट्रा कव्हर लाईनच्या बाहेर हा चौकार. फटक्यावरती वेळ थोडासा घेतला गेला, कारण माहिती आहे आर्यनला सुद्धा की ऋषी फास्टर बॉलर नाहीये, टर्न करत असतो, त्याच्यामुळे टर्नसाठी त्या थांबला. ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर त्याने पाठवला गेला, तिथे चौकार आलाय. आता रिव्हर्स खेळतायत, मनसुबा आखला होता रिव्हर्सचा, मागे चालला बॉल, इथनं डायरेक्ट हिट. योगेश पाटील कदाचित बाद झाले असते, पण तो डायरेक्ट हिट झाला नाही, बॉल मागे चाललाय आणि अजून एक एक्स्ट्राची धाव मिळेल.
योगेश पाटील बाद झाला असा, परंतु जो स्टंप होता तो अगदी तिन्ही स्टंप जीत बोरच्या समोर होते. अर्थातच एका लाईनमध्ये कदाचित त्याला ते स्टंप दिसले असावे. मोस्ट ऑफ असं होत असं की तीन स्टंप जेव्हा डोळ्यासमोर असे समोरासमोर असतात ते हिट करणं वेगळं आणि तिन्ही स्टंप एका लाईनमध्ये हिट करणं तेही वेगळं असतं. कमी गतीचा बॉल, बॉटम हँडचा चांगला वापर, सिंगल झाले कंप्लीट. सेकंडसाठी चान्स घेतील कारण फिल्डर दूरवरती होते, पोचले गेले लेट आणि तिथे 2 धावा थेट कंप्लीट करत असताना हे दोन्ही बॅटर आर्यन आणि योगेश पाटीलमध्ये काय कम्युनिकेशन आहे, कारण ते बॉलकडे बघतात, फिल्डर दूरवरती आहेत, चान्स मिळू शकते, चान्स क्रिएट झाली आहे आणि या सगळ्या गोष्टींचा मिलाव करून ना ते या मधला रस्ता शोधतात आणि तेच आपण दोन्ही बॉलवरती बघितलं. 2-2 धावा या ठिकाणी पुढे जात असताना हा स्कोर कार्ड पहिल्या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळाला चौकार आणि त्याच्यानंतरच्या या 2 धावा. 29 धावा गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, परंतु आता फिल्डिंग चांगली झाली. निशांत त्या ठिकाणी आहेत, बॉलला स्टॉप करत असताना या ठिकाणून आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 30. 54 धावसंख्येच्या चेस डाऊनमध्ये ना सगळ्यात विपरीत तेच घडलं. मी तर म्हणेन जिथे योगेश पाटीलची कॅच ड्रॉप झाली याच्या अगोदर अनिकेत टीमचा अष्टपैलू खेळाडू बाहेर गेला होता. नो डाऊट मैदानाच्या आतमध्ये अजूनही अमोलचं येणं बाकी, अजूनही अमरचं येणं बाकी, पण तो त्यांच्या अगोदर रिस्पॉन्सिबल खेळ योगेश पाटील करेल. त्याची विकेट गेली असती हे ठाऊक होतं टीम वाकळणला की ही विकेट जर गेली असती तर काहीसा प्रेशर टाकू शकलो असतो, पण तो तिथनं मिस्टेकनेच आता संघ हा सध्या तरी पुढे चाललाय. ऑप्शनच्या बाहेर खोलवर टप्प्याचा बॉल जरूर होता, तिथे वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. जितेश भोईर त्या ठिकाणी बॉलला स्टॉप करतायत. तिथनं आपल्याला पाहायला मिळते अजून एक सिंगल आणि या ओव्हरच्या 5व्या बॉलवरती सिंगलने टीमची धावसंख्या 31 आणि इक्वेशन जर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये इक्वेशन आता उर्वरित आहे की 13 चेंडू आणि 23 धावसंख्येचं बचाव होऊ शकतात या धावा. त्यासाठी येणाऱ्या युनिटमध्ये जीत भोईरचं आता लवकर षटक घेणं गरजेचं आहे, अर्थातच चौथं. शेवटचा बॉल मागे खेळतात, फिल्डर त्या ठिकाणी ट्रॅप आहे, गवासला गेला तो म्हणजे स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मध्ये खेळाडू कक्षाच्या समोर फलंदाज होईल बाद, परतावं लागेल मैदानाच्या बाहेर आर्यनला. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 31 म्हणजे येणारे बॉल असतील 12 आणि 12 बॉलमध्ये अजूनही बनवायच्या धावा 23. पाण्याची मागणी केली आहे. टॉससाठी रिपोर्टिंग टाइम तुमचा संपलेला आहे, त्याच्यामुळे मग मॅनेजमेंट कमिटी जे ठरवेल मग पॅनल्टी असेल जी पॅनल्टी असेल ती तुम्हाला ॲक्सेप्ट करावी लागेल टीम हेदुटने. सो आपण विश्वाजी रसाळ साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करूयात. टीम हेदुटणे आणि टीम मोठी देसाई या 2 टीममध्ये नेक्स्ट मॅच असेल. सध्या तरी टीम मीटिंग सुरू आहे, वाकळण संघ चर्चा करत आहे, सर्व खेळाडू एकत्रित आलात की या 23 धावसंख्येचं संरक्षण आता कसं व्हावं आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी आता 4थ्या ओव्हरची जीत भोईर आपल्या खांद्यावरती घेईल की उमेश भोईरला 4थ्या ओव्हरसाठी प्रमोट करेल. याही सगळ्या गोष्टी आता त्या प्लॅनिंगमध्ये कदाचित असाव्या, ती चर्चा चालू असावी. सध्या अंपायर सुद्धा चर्चा करतायत, बॅटर सुद्धा चर्चा करतायत. मैदानाच्या बाहेर आर्यन गेल्यानंतर अमोल आलाय. अमोल आता क्रमांक जर बघितला तर 5 वरती मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि ही अखेरकार टीम प्लॅनिंग संपली वाकळणची. आता कदाचित मैदानाच्या आतमध्ये कोणत्या बॉलरचा वापर करतील, कारण सुरुवातीपासून आपण बघितलं तर तिन्ही फ्रेश बॉलर यूज केलेले आहेत. मग त्याही गोष्टीचा विचार असावा की निशांतने 8 धावसंख्येचं षटक हाताळलं, मग निशांतकडे बॉलिंग द्यावी, त्याच्यानंतर शेवटचं रिस्पॉन्सिबल षटक हाताळेल कदाचित जीत भोईर. आणि या सगळ्या टीम प्लॅनिंग्सनं ना आता सध्या तरी तुम्हाला फिल्डिंग ही विखुरलेली पाहायला मिळते. मॅचमध्ये इंटर झालाय संघ वाकळण, असं म्हणू शकत नाही की वाकळण संघ कुठेतरी माघारी आहे. 50-50 चान्सेस अजूनही त्यांच्या बाजूने आहेत असं म्हणू शकतो, परंतु यासाठी ना हे 4थं षटक हे खूप महत्त्वाचं राहील या मॅचमध्ये 23 धावसंख्येच्या बचावासाठी. धावा पाहायला मिळतात 31, अजूनही रोकायच्या धावा 23. निशांत आला आहे ओव्हर नंबर 4 मध्ये सेकंड स्पेलमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 8 धावा खर्च केल्या, 1 गडी त्याने मिळवला गेला. ही महत्त्वाची बाब राहिली, कारण ज्या महत्त्वाच्या ओव्हरमध्ये स्पेशली पॉवर प्लेचं ते षटक होतं, पॉवर प्लेचं षटक पॉवर पॅक त्याने हाताळलं, फक्त 8 धावा खर्च केल्या त्या निशानला. आता बघताय तुम्ही फेस जात असताना समोर योगेश पाटीलच्या
12 चेंडू 23ची गरज. राऊंड द विकेटने लेग स्टंपवरती बॉल होता, मागे चालला, फिल्डर दूरवरती आहेत, प्रयत्न करतात परंतु इनफिल्डचे फिल्डर त्यांना क्रॉस करून बॉल मागे चालला होता. डावकुऱ्या त्याच्या फिल्डरने त्या बॉलला स्टॉप केलंय. तिथे आपल्याला पाहायला मिळतात 2 धावा आणि इथनं नजर चुकली आणि या ठिकाणी तिसरी धावी कंप्लीट झाली. क्रिकेटमध्ये तुम्हाला ना ॲक्शन रिॲक्शन या क्विक द्यायच्या असतात. आता पहा विदिन अ सेकंड काय घडलं. आपण असं म्हणतो ना की एखाद्या हायवेवरती जात असताना अचानकपणे एक बोर्ड असतो, त्या बोर्डवरती नजर जाते, तिथे लिहिलेलं असतं की नजर हटीवर दुर्घटना घटी. तेच झालं वाकळणच्या बाजूने. ज्या ठिकाणी आपण बघितलं तर लक्ष नव्हतं, अमोलचं बरोबर लक्ष होतं की बॉल अगदी आहे, स्टॉप आहे, जवळपास फिल्डर त्यांच्या चर्चेमध्ये मग्न आहेत. लगेचच अमोलने योगेशला इशारा केला गेला आणि या 3 धावा पूर्ण झाल्यात. अशा कमी धावसंख्या जेव्हा तुम्हाला डिफेंड करायचे असतात ना, तेव्हा हा हलगर्जीपणा क्रिकेटमध्ये चालत नसतो. इथे थोडासा आपण असंच म्हणू की हलगर्जीपणा झाला. 12 मध्ये 23 बनवायच्या होत्या, आता 11 मध्ये बनवायच्या धावा 20. निशांत तयार. ओव्हर द विकेट यॉर्कर बॉल होता, ऑन साईडला हँडल केलाय तो म्हणजे अमोल पाटीलने, पण तो डीपमध्ये टप्पा पडल्यानंतर फिल्डरच्या हातामध्ये थोडासा वेळ घेतला आणि याही बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात धावा 2. डीप बाउंड्री असल्या कारणाने ना आपण या क्रीडांगणावरती सध्या तरी जो स्ट्राईक आहे, जो स्ट्राईकवरती बॅट्समन खेळतोय त्या पोझिशनच्या हिशोबाने लॉंग ऑनला जर आपण बघितलं तर मिड विकेट आणि ही बाउंड्री थोडीशी डीप आहे. तर ऑफ साईडला जर बघितलं गेलं तर एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर लाईनची बाउंड्री अगदी डीप आहे. त्याच्यामुळे तुम्ही खेळत असाल तर ऑफ साईडला लॉंग ऑफला तुम्हाला इझिली मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करता येतील. परंतु यॉर्कर बॉलवरती प्रत्युत्तर चांगलं होतं. त्या बॉलवरती मिळाला धावा 2 आणि टीमची धावसंख्या पुढे जात असताना 36. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अपिली केली जाते, पण तो सांगतात त्या ठिकाणी अंपायर्स की यष्टी सोडून जातात आणि इथनं फलंदाज बाद. एक फलंदाज सेफ तर दुसरा फलंदाज बाद होत असताना जीत भोईरची चपलाही तुम्हाला पाहायला मिळाली. योगेश पाटील गॉन. ॲक्शन रिप्ले आपण बघूयात, इंटरेस्टिंग असेल ॲक्शन रिप्ले पाहणं. हा पहा ॲक्शन रिप्ले अपील करण्यात मग्न ज्या वेळेला खरं तर फिल्डर होते त्यावेळेला एक गोष्ट माइंडमध्ये आली जीत भोईरच्या की जशा पद्धतीने तिसरी धाव आपल्या हलगर्जीपणाने गेली तिथे आपलं लक्ष नव्हतं. तसंच अपील जेव्हा झाली तेव्हा अमोलकडे लक्ष होतं. योगेश पाटीलचा दुसऱ्या बाजूला तो अर्ध्या क्रीजमध्ये आला होता. तेच बघितलं जीत भोईरने लगेचच बॉल हातामध्ये घेतला आणि त्याला बाद करण्यात त्याला यश मिळालं गेलं आणि इथनं मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय. इक्वेशनचा विचार केला 8 चेंडू आता ही 16 हव्यात. मैदानाच्या आतमध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली अर्थातच अमर ठाकूरची एंट्री झाली मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 6 वरती. परंतु दुसऱ्या बाजूला ते स्नो बॉल 16 हव्यात. ऑनलाईन अपडेट थोडीशी चुकीची आहे, ती कव्हर आम्ही करतोय. अमोलसाठी हा बॉल कमी गतीचा, काय बॉल होता, कमी गतीने टाकला जाणारा बॉल, इथं डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट या ठिकाणी मिस झालाय. डोक्यावरती हात आहेत ते म्हणजे जीत भोईरच्या, कारण कदाचित स्टंपला बॉल लागलाय परंतु बेल्स पडली नाही. याला म्हणतात दैव बलवंत. आता ही खरं तर डोक्यावरती हात आहेत. अशा काहीशा ज्या गोष्टी असतात ना त्या खरं तर मैदानाच्या आतमध्ये जेव्हा होतात तेव्हा आपल्याला सरप्राईज एक मिळतो आणि हा सरप्राईज होत होता. खरं तर एक सिंगलचा सरप्राईज, परंतु दुसऱ्या बाजूला तिथे विकेट आली असती वाकण संघाला ते बरं झालं असतं, कारण महत्त्वाची विकेट होती. बॉल स्पर्श करून गेला स्टंपला परंतु ती बेल्स पडली नाही. बहुतेक वेळा आपण असंही बघितलंय, म्हणजेच या गोष्टी रिअरली होत असतात, कधी कधीच आपल्याला बघायला मिळतात. कधी कधी दोन्ही स्टंपचा मधून बॉल जातो मग बेल्स पडत नाही, याही गोष्टी रिअर असतात. आणि ही रिअर सध्या तरी सिच्युएशन आपण बघितली की जिथे स्टंपला बॉल हिट झाला परंतु बेल्स पडली नाहीये. दैव बलवंत. स्कोर कार्ड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. इथनं झालेली सिंगल आता सध्या तरी 37 धावा टीमच्या टोटलमध्ये 54चं लक्ष. कदाचित ऑनलाईन अपडेट थोडीशी चुकीची होती, ती आम्ही 37 धावा सध्या तरी आहेत. सो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो की अजूनही 17ची गरज आहे, 17ची गरज. ऑनलाईन अपडेट थोडीशी मिस्टेक होती, आम्ही ऑनलाईन अपडेट बघत होतो परंतु तुमची क्षमा व्यक्त करतोय. सुपर टेनिस क्रिकेट .in
अपडेटरने सुद्धा ती कव्हर केली आहे सध्या तरी इक्वेशन, आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो की अजूनही 17ची गरज आहे. अमोल ठाकूर आला स्ट्रायकिंग एंडवरती. 54 धावसंख्येची चेस होती. इथनं विकेट जरूर पाहायला मिळतात, परंतु धावा अजूनही रोखायच्यात. किती रोखायचे तर निशेनच्या टी शर्टवरती जो आकडा आहे तेवढा आकडा रोखायचा आहे, अर्थातच 17. लेगस्टमच्या बाहेर बॉल. अमरची खरं तर DST बघून हा बॉल लेगस्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, कारण असा फलंदाज समोर आहे ज्या फलंदाजांच्या बॅटमधून स्ट्रोक मिसटायमिंग जरी झाला तरी तो बाउंड्रीलाईनच्या बाहेरच जाताना पाहायला मिळालाय. ताकदवर हा खेळाडू. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खरं तर भरपूर लांब फटके मारण्याचे विक्रम या खेळाडूच्या नावावरती, आणि त्याच फलंदाजासमोर लेगस्टमच्या बाहेर चेंडू टाकण्यात आला. तिथनं आपल्याला पाहायला मिळाली एक्स्ट्राची सिंगल, आणि सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 38, आणि आता लक्ष या मॅचमध्ये उर्वरित आहे 16 धावसंख्येचं. विकेट स्पेशली आली ना अमोलची किंवा अमरची, या मॅचमध्ये युटर्न मारेल संघ वाकळण. ओ द विकेट. शॉर्ट बॉलचा वापर ऑन साइडला, आणि म्हटलं होतं की टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये कल्याण डोंबिवलीचा हा सितारा नेहमी मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. अमर ठाकूरच्या बॅटमधून लॉंग ऑन बाहेर षटकार. थँक्यू. दाखवत असताना ताकदीचा प्रदर्शन आपण बघितलं. ऑन साइडला खेचला फटका, टप्पा समोर होता. कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता स्लो बॉलला पाठवण्यात आलं लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, आणि इक्वेशन चेंज करत असताना अमर ठाकूर आता 7 मध्ये बनवायच्या धावा 10. 7 आणि 10चं समीकरण या मॅचमध्ये 54चं टार्गेट होतं. त्या टार्गेटला आता पूर्णपणे क्रॉस करत असताना या मॅचमध्ये एंटर होतीये RM11 सोनारपाडा. आता कमी गतीचा बॉल आणि वॉड बॉल आता फसवलं. असेच बॉल आपण बघितले प्रिव्हियस ओव्हरमध्ये ज्या वेळेला गोलंदाजी करत होता ऋषी, तो स्लो बॉल, आणि तशाच पद्धतीने त्याचा नॅचरल स्लो बॉल या ठिकाणी दाखवत असताना निशांच्या खात्यामध्ये विकेट. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. आता येणारे 6 बॉल, आणि 6 बॉलमध्ये बनवायचे धावा 10. ॲक्शन रिप्ले आपण बघतोय अजूनही पहा. ॲक्शन रिप्ले फ्लाईट देण्यात आली होती. अमरला असं वाटलं की भरपूर स्लो बॉल येतोय, त्याच्यामुळे त्याने बॉलवरती थांबून खेळण्याचा प्रयत्न केला, आणि हा स्लो बॉल या ठिकाणी वाचवत असताना वाकण टीमला आणि निशांतला काय बॉल होता. सुरुवातीला कदाचित तेच वाटलं असावं अमरला की हा फुल टॉस बॉल येतो की काय, परंतु फ्लाईट जशी आली, लँड झाला बॉल. ज्या वेळेला एखादा विमान कसा क्रॅश होतो तशा पद्धतीने तो क्रॅश झाला बॉल, अर्थातच लँड झाला डीप, आणि त्या अनुमानाने आपण ही विकेट पाहिली मैदानाच्या बाहेर जात असताना अमर ठाकूरची. आता सामना रंगेल, कारण एका बाजूला आपण बघितलं तर सोनारपाडा संघाने आतापर्यंत गडी गमावले गेले 4. आता मैदानात 4 गमावले होते, आता 5 गडी गमावले गेल्यात. अमोल मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय, तो म्हणजे चेतन पाटील. आता इथनं लक्ष उर्वरित आहे ते म्हणजे 6 चेंडू आणि 10 धावसंख्येचं. चला विनंती करेन, टीम कॉन्फरन्स मीटिंग घेणं अलाउड नाहीये प्रत्येक ओव्हर नंतर. काय घडलं या ओव्हरमध्ये ते तुम्ही डोळ्यासमोर बघितलं. अमर ठाकूरच्या बॅटमधून आलेला षटकार, त्याच्यानंतर त्याला मिळालेलं प्रत्युत्तर रेडी नव्हता अमर ठाकूर या खरं तर बॉलसाठी, आणि असेच बॉल होते, कारण निशांतने 8 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं. दुसऱ्या ओव्हरमध्ये एक विकेट त्याला अशीच मिळाली की जी फ्लाईट देत असताना सन्माननीय भरतजी पाटील आणि त्यांच्या समवेत प्रकाशजी परशुराम पाटील, माजी उपसरपंच निळजे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम. या दोन्ही मान्यवरांना आपण विनंती करूयात की मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. उमेश आला आता शेवटच्या षटकासाठी, उमेशला दाखल केले गेले. आता उमेशच्या गोलंदाजीवरती खरं तर लक्ष केंद्रित असावं वाकळंचं, कारण 6 मध्ये अजूनही 10 रोखायचे. फास्टर बॉलर म्हणून त्याची वर्णी लागते, परंतु त्याच्यासमोर फास्ट बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवण्याची कॅपॅसिटी असणारा अमोल ऑन अ स्ट्राईक. लोबो फुल टॉस होता, ऑन साइडला चाललाय. ऋषी आहेत त्या ठिकाणी, बॉल एकाच ऍक्शन मध्ये उचलण्याचा प्रयत्न, थोडेसे मिस झाले. स्ट्रायकिंग नोटती फेकी, आणि इथनं मिळतात धावा 2. एकच ऍक्शन मध्ये उचलण्याचा प्रयत्न होता ऋषीचा. असे कारणामे त्याने भरपूर केलेले आहेत. ॲज अ फिल्डर म्हणून डीपमध्ये क्विकली बॉलकडे येणं, बॉलकडे नजर ठेवणं, एकाच ॲक्शनमध्ये उचलणं, ही खरं तर खासियत आहे ऋषीची. परंतु यावेळेला तो थोडासा बीट होत असताना इथनं मिळतात धावा 2, आणि 5 मध्ये अजूनही मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या धावा 8. 54 धावसंख्येचं टार्गेट होतं. आता आठवत असेल 4 धावसंख्येची ती पेनल्टी
तिथनं हे स्कोर वाढलं गेलं. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये ढकलायचा होता. ऋषी पुन्हा एकदा इनॅक्शन मध्ये, आता सिंगल झाली आहे, पुन्हा एकदा मिस केली फिल्डिंग आणि तिथेही 2 धावसंख्या मिळतात. अशा प्रेशरमध्ये ना भरत पाटील आणि प्रकाश पाटील या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. आता 6 कशा रोखायचे आहेत ना, याच्यावरती जास्त फोकस करावा लागेल, कारण 4 बॉल अजूनही उर्वरित आहेत. 6 धावा बनवायचे आहेत. 54 धावसंख्येचं टार्गेट होतं. अमर ठाकूर सारखा मोठा अडसर दूर केला होता निशानने. आता ही रिस्पॉन्सिबिलिटी ना वाढली आहे दोन्ही टीमच्या खेळाडूंमध्ये, अर्थातच अमोल आणि उमेशवरती तेवढीच. ऑन साईडला केसला फटका, ऋषी त्या ठिकाणी टप्पा पडला आणि त्याचा अनुमान चुकला. जेलकडे आले असते तर बॉडीच्या साह्याने बॉलला अडवू शकले असते, परंतु तिथे झाली मिस्टेक. बॉल बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. दोन धावसंख्येची अजूनही गरज आहे. 54चं टार्गेट होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये 10 हव्या होत्या, त्यानंतर 8 आल्यात आतापर्यंत, म्हणजे अजूनही 2 हव्यात. आधी विकेटचा विचार आम्ही करतोय की पहिल्या डावामध्ये विकेट 5 गेल्या होत्या आणि आता सध्या तरी 5च गेल्यात. सो टॉस सोनारपाडा टीमने जिंकलाय, म्हणजेच विकेट न गमावता एक जरी बनवली तरी संघ जिंकू शकतो. कारण डोंबिवलीच्या नियमावलीमध्ये खरं तर विकेट आधी प्राधान्य देतो विकेटला, त्याच्यानंतर आपण टॉसचा विचार करतोय. विकेट दोन्ही टीमचे इक्वल आहेत. सो आता कदाचित शेजारी वाढतील अमोलच्या, पण तो 3 मध्ये अजूनही 2 बनवायचे आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये बनवायच्या होत्या 10. 2 वेळा 2 धावा आल्या, त्यानंतर हा चौकार आला आणि निर्णायक क्षणाला तो चौकार आला जिथे गरज होती कमबॅकीची संघ वाकळणला. परंतु आता इथनं कमबॅक करण्यासाठी विकेट हवी आहे, डॉट बॉल हव्यात, कारण 3 मध्ये आता बनवायच्या धावा फक्त 2. एक बनवली विकेटने गमावता तरी संघ सोनारपाडा जिंकू शकतो. या नेक्स्ट वरती बॉल मध्ये इथनं विकेट आली तर कंपल्सरी बनवावे लागतील आणि आता कंपल्सरीच धावा बनवावे लागतील. चुकी केली अमोलने, शेजारी वाढले होते, त्याचा फायदा मिळाला गेला, संघ वाकळणला आणि इथनं विकेट. अमोल पाटील बाद. आता येणारे 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये कंपल्सरी बनवायचे आहेत 2. टीम मीटिंग घेऊ नका, विनंती करेन. टीम मीटिंग घेऊ नका, लगेचच फील्ड प्ले सजवा आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज लगेचच दाखल करा. या कंडिशन्सला ना आपण समोर बघितले की सुरुवातीला असं वाटलं पहिल्या डावामध्ये 5 विकेट्स गेले होते टीम वाकळणचे. स्कोरर एकदा चेक करा नेमकं किती गेले होते विकेट. ऋषी बाद झाला, जीत बाद झाला, झाले 2. जितेशी बाद झाला 3. त्यानंतर किरण नॉट आउट राहिला, उमेश बाद झाला आणि त्याच्यानंतर निशांत, म्हणजे 5 विकेट गेले होते. स्कोरर आम्हाला जी माहिती सांगतात ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. स्कोरर एकदा कन्सल्ट करा की किती विकेट गेले होते. सन्मान्य सुरेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत.
ऑनलाईन अपडेट आम्ही चेक केला आणि स्कोरर नाही कन्सल्ट केलाय की फक्त 5 विकेट गेले होते पहिल्या डावामध्ये. सो कंपल्सरी या धावा बनवायचेच आहेत. ऑनलाईन आम्ही अपडेटही बघितला आणि त्याच्यानंतर लेफ्ट साईडला आमचे स्कोरर आहेत ऑफिशियली, तिथेही आम्ही बघितलं की 5 विकेट गेलेले आहेत. आता गमावलेले आहेत 6 विकेट टीम सोनारपाड्याने. सो इथनं 2 धावा कंपल्सरी बनवायचेच आहेत. सुरुवातीला असं वाटलं की 2 बॉलवरती पूर्णपणे सामन्यामध्ये इंटर झालाय. तिसऱ्या बॉलवरती चौकार आला. या मॅचमध्ये वाकण संघ कधी इंटर झाला ना ते कळालंच नाही. त्याच्या मागचं एकमेव कारण मैदानाच्या आतमध्ये आता चिराग आलाय. बनवायच्या आहेत कंपल्सरी धावा. 2 चेंडू 2 धावा. एक बॉल डॉट जर आला ना तर शेवटच्या बॉलवरती हा पाहण्याजोगे असेल सामना. कारण 54 धावसंख्येचं बॅटल असताना ना आधीच आपण चर्चा केली होती की या दोन्ही टीममध्ये कॉन्फिडंट एवढा आहे की कोणत्याही धावसंख्येला ते डिफेंड करू शकतात. त्यामधलाच हा सामना दुसरा या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. RM11 सोनारपाडा त्यांच्या विरोधात जीजी स्पोर्ट्स वाकण. रोशन परशुराम पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. 2 मध्ये अजूनही 2 हव्या आहेत. शेजारी वाढले होते प्रिव्हियस बॉलवरती. आता थोडेसे क्षेत्ररक्षक जर पाहिले तर दूर दूर झाल्यात. कारण माहिती आहे की 2 धावसंख्या रोखायच्या आहेत तर मोठ्या स्ट्रोकसाठी खेळाडू जाणार आणि चिराग त्याचसाठी रेडी आहे. कारण 2 मध्ये अजूनही 2 बनवायचे आहेत. 54 धावसंख्येचं टार्गेट असताना मैदानाच्या आतमध्ये कमबॅक झाला चौकारानंतर उमेश भोईरचा. आणि आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळतोय की 2 चेंडू 2 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती करेन. 2 चेंडू 2 धावा. फील्ड प्लेस बघितली जाते. चिरागच्या माध्यमातून टीमचा कॅप्टन आहे आणि रिस्पॉन्सिबल हाताळण्यासाठी सध्या तो सज्ज. यावेळेला ऑन साईडला खेळतात. बॉल हवामध्ये. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरून पोहोचण्याचा प्रयत्न करतात किरण, पण तो बॉलला फील्ड केल्या गेले आणि बॉल घेऊन गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे घडलं काय? मोये मोये. बॉल त्याच्या हातामध्ये आला आणि तो घेऊनच बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. कदाचित ही रील्स बनू शकते. चुकी केली सर्वात मोठी किरणने, या टीमचा सर्वोत्कृष्ट फिल्डर. त्याच्याकडनं मिस्टेक आणि हा सामना जिंकला गेलाय 54 धावसंख्येचा पाठला करत असताना संघ RM11 सोनारपाड्याने. सिनियर अजय पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत असताना त्यांच्या समोर दत्ताजी पाटील